नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे आसवांची दिवाळी. आई, यावेळी आजोबांकडून निघताना तू मुळीच रडायचं नाही हं. मला फार बोर वाटतं. कशाला रडते ग तू? आणि आजी आजोबा पण कशाला रडतात की? आजोळी जातानाच कुहूची बडबड सुरू होती. आई बाबांकडे बघत हसली. बाबा म्हणाला, अगं कुहू, तू पण अशीच रडशील लग्नानंतर, आम्हाला भेटायला येशील तेव्हा. कुहू म्हणाली, नाही, मी नाही रडणार. कारण बाबांपेक्षा नवऱ्याचं घर छान असतं ना. आपल्या आजोबांच्या घरी 2 छोट्या खोल्या, छोटं मंदिर आणि काहीशाच वस्तू. आता दिवाळीत पण बघ, लाइटिंग पण नसते घरावर त्यांच्या. तुझ्याकडे बघ ना, म्हणजे आपल्या घरी मस्त सोफा, AC, गाडी आणि किती पॉश आहेत सगळ्या वस्तू. आणि दिवाळीत तर किती झगमगाट असतो आपल्या बंगल्यावर. कुहूचं म्हणणं ऐकून बाबांच्या लक्षात आलं, यंदा जरा जास्तच समज आली आहे हिला. इथं खरं रुजवण्याची वेळ आहे. खरं प्रेम वस्तूत नसून जिवंत माणसात आहे. त्याने बायकोला फक्त मी बघतो असं डोळ्यांनी खुणवलं. आजीच्या दारात गाडी थांबली. आजोबांनी दारातच थांबवलं तिघांना. आजीने पटकन येऊन भाकर तुकडा ओवाळला. सगळे आत आले. आजी आजोबांनी कुहूला जवळ घेऊन पटापट मुके घेतले. संध्याकाळ गडद होत होती तशी आजीची दिवे लावणीची लगबग सुरू झाली. कुठलाही झगमगाट नसलेल्या पणत्या अंगणात तुळशीजवळ लुकलुकू लागल्या. मंद अगरबत्तीचा सुवास आणि त्यात आजी आजोबांचा रामरक्षेचा स्वर. सगळं अगदी प्रसन्न. टीव्हीचा ढणढण आवाज नाही. कुहू आणि बाबा अंगणात तुळशी वृंदावनाजवळ बसले होते. बाबा म्हणाला, कुहू, घर बघ ना कसं दिसतंय, साधंच असलं तरी. कुहूने नीट बघितलं. छोटासाच आकाशकंदील आणि 2 देवळीत लुकलुकणाऱ्या पणत्या. तुळशीजवळचा मंद प्रकाश, छोटीशी रांगोळी. कुहूला पण ते सोनेरी प्रकाशातला महलच वाटला. बाबा म्हणाला, आपल्या घरात आपलं असं ओवाळून स्वागत होतं का ग? कुहू म्हणाली, नाही. बाबा म्हणाला, आजीने किती मायेने ओवाळलं ना. कोणीतरी आपली वाट बघणारं, आनंदाने आपल्या येण्याचं स्वागत करतंय, ही भावना किती छान आहे ना. तू एक पाहिलंस का? आजीने दारात फुलपात्र पालथं ठेवलं होतं. कारण प्रवासातला माणूस लवकर घरी येतो असं समजतात ही जुनी माणसं. कुहू हसली आणि म्हणाली, असं खरं असेल? तो म्हणाला, माहीत नाही. पण नकळत येणाऱ्याच्या प्रवासाला शुभेच्छा तरी येत असतात ना. तुझ्या मोबाईलला जसं न दिसणाऱ्या वेव्ज असतात तसंच प्रेम करणाऱ्या माणसांचं असतं. कुहूला पटलं. 2 दिवस आजीने केलेला पाहुणचार, गावातली मावशी, तिची मुलं, त्यांच्यासोबतची मस्ती, या सर्व माणसांच्या उभेत मोबाईल, टीव्ही या आभासी जगाचा, मॅगी, विकतचे पदार्थ यांचा विसरच पडला कुहूला. कारण आजी प्रेमाने छान गरम गरम पदार्थ बनवत होती. आई पण माहेर पण उपभोगत होती. म्हणून आईचं रागवणं सुद्धा वाटेला येत नव्हतं तिच्या. झालंच तर आजोबा आजी ढाल बनून कुहूला आईपासून वाचवत होते. कुहूला त्याचाही आनंद वाटत होता. गप्पा, गोष्टी, हसणं, सगळं कसं आनंदी. आजीच्या गोधडीत गोष्ट ऐकत झोपणं. रोजची सकाळ तर आजी आजोबांची काकड आरती, सुंदर टपोरी फुलं, अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा. बाबा प्रत्येक क्षणी कुहूला त्यातला आनंद शोधून देत होता. 2-3 दिवसात कुहूसुद्धा आजी आजोबात खूपच रमली. आज मात्र सकाळपासूनच कुहूला देखील करमत नव्हतं. सगळीकडचे पसरलेले आपले कपडे ती गोळा करत होती. अंगणातली तुळस, प्राजक्त परत परत बघून येत होती. बाबा सगळं बघत होता. निघताना आजीने आईची ओटी भरली आणि आसवं गळायला लागली. आजोबा, मावशी सगळेच गलबलले. नेहमी हसणारी कुहू आता पारिजातकाला बिलगून रडत होती. कोणाला दिसू नाही म्हणून डोळे पुसून झाले होते तिचे.
पण लालचुटूक झालेले नाक बाबाच्या लक्षात आलं होतं. आजोबांच्या हाकेने ती घरात आली. आजी आजोबांनी पटापट मुके घेतले तिचे. खाऊला पैसे दिले. बाबांना हात जोडत म्हणाले, येत जा. आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, पण तरीही येत जा तुम्ही. ते ऐकून कुहू म्हणाली, आजोबा असं नका म्हणू. तुम्ही आम्हाला ते देता जे आम्ही विकत घेऊ शकत नाही, तुमचं प्रेम. कुहूचं उत्तर ऐकून आजी आजोबांनी रडतच तिला पोटाशी धरलं. आई बाबा एकमेकांकडे बघून मंद हसत होते. कुहू आता मनसोक्त रडत होती. सगळ्यांच्या डोळ्यातली आसवं पणतीच्या प्रकाशापेक्षा जास्त चमकत होती. बाबा मनात म्हणत होता, ही खरी दिवाळी, माणसांच्या प्रेमाची. हे खरंच रुजवायला हवं ना. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.